आज आपण आयुर्वेदामध्ये गुणकारी मानली जाणारी भाजी आहे ही शेवगा। शेवग्याच्या पानाची मी थालीपीठ बनवणार आहे। हे शेवगा हा आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी आहे आणि आज ह्याची आपण थालीपीठे बनवूया। छान अशी रेसिपी आहे, तुम्हाला आवडेल। आणि ह्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेले आहे ते पाहूया। तर घेतलेलं आहे बघा, ही पीठ घेतलेली आहेत। पीठ काय घेतलेलं आहे तर मी घेतलेलं आहे तांदळाचं, गव्हाचं, नाचणीचं, ज्वारीचं आणि एकच चमचा बेसन घेतलेला। तुमच्याकडे बाजरीचं असेल तेही घातलं तरी चालेल। जितकी पीठ तुमच्याकडे अस्तित्वात असेल ते तुम्ही घालू शकता, किंवा थालीपीठ भाजणी असेल तरी चालू शकते। पण मी पीठ घेतलेली आहेत सगळी, आणि बेसन फक्त एकच चमचा, आणि तुम्ही स्किप पण करू शकता। अजून साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे। हिरवी मिरची ही कमी तिखटाची आहे, ही एकच घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण गरजेनुसार घ्या। गरम मसाला पाव चमचा घेतलेला आहे। मोठा 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर। मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। थोडस चवीसाठी गुळ घालायचं, कारण ह्याला थोडासा उग्र वास असतो म्हणून थोडं गुळ घालायचं। आलं ठेचलेलं किंवा किसून घेतलेलं आहे मी। ह्याच्यासोबत तुम्ही लसूणही घेऊ शकता। लाल तिखट घेतलेलं 1 चमचा, हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। आणि तेल लागणार आहे थोडस, त्या थालीपीठात तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, ह्याला थोडस वाफवून घ्यायचंय। ते मी आता ही वाफवून घेते। फक्त वाफवून घेतल्यानंतर काय होतं, हा पानं आहे ही नरम पडतात। तर तुम्हाला थोडा वेळ तुम्हाला ह्या मिठाच्या पाण्यात भिजवायचे असले तर ते पण तुम्ही भिजवू शकता, पण मी मिठाच्या पाण्यात नाही भिजवले। थोडस वाफवल्याने हे नरमपणा ह्याला येतो। तर मी आता ही वाफवून घेते। एका जाळीमध्ये घालायचं आणि कढईमध्ये ठेवून वाफवून घेते, ते पण तुम्हाला मी आता दाखवते। बघा, वाफवण्यासाठी मी कढईमध्ये ही जाळी ठेवलेली आहे, खाली पाणी ठेवलेलं थोडासा। तर झाकण लावायचं, एक 5 मिनिटं ह्याला वाफवून घ्यायचे, म्हणजे एकदम हे नरम होतात, म्हणजे मग आपल्याला थालीपीठ बनवायला चांगलं पडते। म्हणून थोडंसं वाफवून घ्यायचंय, जास्त शिजवायचं नाही, कारण एक 5 मिनिटांनी लगेच नरमपणा त्याला येतो। आता जोपर्यंत शेवग्याचं पानं वाफवत आहेत तोपर्यंत आपण हे साहित्य मिक्स करून घेऊया। कांदा ह्या बाउलमध्ये काढून घेतला मी। कोथिंबीर घालायची, मिरची, हिंग, गूळ, गरम मसाला, मीठ, आलं किसलेलं, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर। आता हे सगळं हाताने असं मिक्स करायचं, असं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं, म्हणजे कांद्याचं पाणी सुटलं जातं। ह्यामध्ये पाणी लागेल, पण आधी आपल्याला ह्याचं किती पाणी सुटतं, कारण ह्यामध्ये आपल्याला अजून पानं पण घालायची, शेवग्याची पाला पण घालायचे, मग अजून पाणी त्याला सुटलं जाईल आणि कांद्याचं पण पाणी। बघा, ही मी पानं ह्याची अशी गरम थोडीशी वाफवून घेतली। बघा, अगदी 5 मिनिटं, म्हणजे त्याला व्यवस्थित नरमपणा येतो। बघा, पाण्यामध्ये उकडून नाही काढायची, फक्त स्टीम देऊन घ्यायची। आता ही मिक्स करून घ्यायची। आता व्यवस्थित मिक्स करायची। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये किती पाणी सुटतो तो पाहायचा। तशा पद्धतीने थोडं थोडं आधी पीठ घालत जायचं। आधी यातलं मी अर्ध घालून घेणार आणि मग मळून घेणार, मग थोडंसं लागलं तर पाणी अजून घालून घेणार। आता यातलं पीठ घालते, अर्ध घालते, आधी अर्ध घालून मळून घेते। आधी थोडंसं चमच्याने मिक्स करते आणि मग हाताने मळल्यावरच समजेल किती पाणी सुटलं ते। तर सध्या गरम आहे म्हणून चमच्याने फिरवलं, सॉरी। आणि आता हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। कांद्याचं आणि पानांचं किती पाणी सुटतं ते पाहायचं। आणि ह्यामध्ये तुम्ही साधा पाणी पण घालू शकता, गरम कोमट पाणी पण घालू शकता। आता ह्यामध्ये हे मिक्स करून घेतलं, ह्यामध्ये मी अजून पीठ घालते, कारण
पानांचं प्रमाण मी जास्त घेतलेलं, त्या हिशोबाने मी एक टोटल मी 2 मोठे कप मी पीठ घेतलेलं होतं. पिठाचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगते, मोठे कप असतात ना किंवा एवढी मोठी अशी वाटी असते ना, ती 2 वाटी एवढी घेतलेली होती. आता ह्यामध्ये ना मी थोडंसं आधी ह्यामध्ये किती लागतं तेवढं एक ह्यामध्ये मी पाणी घेणार आहे अर्धी वाटी आणि ते मध्ये ह्यामध्ये घालून घेणार आहे. सध्या तरी आता किती लागतं ते बघा. पहिलं ह्यामध्ये मळून घेते, जितकं पाणी सुटलेलं तितकं. आता थोडंसं मी पाणी घालते बघा. आता मी हे थालीपीठाचं हे पीठ मळून घेतलेलं आहे. मी पाणी घातलं ह्यामध्ये, जवळजवळ ही वाटी इतकी लहानशी वाटी आहे ती मी 1 वाटी घातलं आणि आता हे मळून घेतलं. पेपर घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर पेपर किंवा केळीचं पान किंवा प्लास्टिक पण घेतलं तरी काही हरकत नाही, किंवा ट्रेटवर पण थापू शकता. आणि असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशी मी ही थालीपीठ आता ह्याच्यावर थापून घेते. अगदी छोटी छोटी, आणि मला थोडीशी जाडसर ठेवायची थालीपीठ, एकदम पातळ नाही ठेवायचं. मी अशी छोटी छोटी बनवून घ्यायची. आपण जेवढे वडे बनवतो ना त्या पद्धतीने अगदी छोटी छोटी थालीपीठ मस्त अशी बनवून घ्यायची आहेत मला. अगदी गोल आकार देऊन अशी ही. आणि आता ह्यामध्ये एक होल करायचा मध्ये, फक्त एकच मी होल करणार आहे, जास्त नाही. आणि असं बघा, हे थोडंसं जाडसर मी थालीपीठ थापून घेतलं, पातळ पण नाही बघा. आता ह्यामध्ये ना एक असा होल करायचा बस. आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आता त्यावर हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे. मधोमध मी असं थालीपीठ एक घालून घेतलं आणि आता हे मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे. फ्राय म्हणा किंवा वाफेवर असं शिजवून घेणं म्हणा असं. आता ह्यावर मी झाकण ठेवते आणि अगदी 5 मिनिटांनी आपण हे पुन्हा पलटायचं आहे. गॅसची आज मध्यमच आहे. आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे, पण मी 2 मिनिटं झालेली आहे. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे मधोमध असं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि वरून पण थोडंसं तेलाने असं ग्रीस करायचं आणि परत हे झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर पुन्हा आता 2-3 मिनिटांनी असं पलटी मारायचं. आता आपण पलटी करून घेऊया. अगदी खमंग वास सुगंध सुटलेला आहे थालीपीठाचा. एकदम मस्त असं खुसखुशीत अशी होतात बघा. छान अशी ही थालीपीठ होतात अशा पद्धतीने आणि अगदी पौष्टिक आणि औषधी. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटात आता हे थालीपीठ आपलं होऊन जाणार बघा. मस्त खमंग असं आपलं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि खमंग असं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा. पौष्टिक असं शेवग्याच्या पानाचं थालीपीठ, औषधी आणि खूप गुणकारी असं हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे बघा. आता अशा पद्धतीने मी सगळी थालीपीठं बनवून घेते. बघा मंडळी, पौष्टिक अशी थालीपीठ आपली तयार झालेली आहे बघा. आयुर्वेदामध्ये अगदी गुणकारी मानलं जाणारं शेवग्याचं पान, शेवग्याचा पाला, शेवग्याची शेंगा हे सगळं गुणकारी मानलं जातं आणि हेल्थसाठी खूप उत्तम अशी ही थालीपीठं आपली तयार झालेली आहेत. खूप छान अशी खरपूस अशी भाजून झालेली आहेत बघा. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा थालीपीठ आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.